जीवन सिम्ट्रॉनिक इट इज कॉंग्रॅच्युलेशन झाला प्लेस झाला. तर काही थोड्या वेळानं आमचं ठरलं की आईस्क्रीम खायचा आहे, ज्यूस नाही प्यायचा. सो जेवण आम्हाला सगळ्यांना आईस्क्रीम दिले. ही दोघं आता कलिग्ज आहेत, एकाच कंपनीत झाल्यात. हे प्रायमरी कॉलेज आणि सेकंडरी. हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय अनदर न्यू ब्लॉग. तर आत्ता वाजले सकाळचे 8:30 आणि ह्या ब्लॉगची स्टार्टिंग झाली आमच्या टेरेसवरून. ठीक आहे. तर काल आपला जीवन्या पुण्याला गेलेला, त्याचा काल इंटरव्ह्यू होता ना. सो काल रात्री तो खूप लेट आलता, आय थिंक 12:30 वाजता काहीतरी आलेला रूमवर. सो त्याचा आपण आज मनोगत घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा काल एक्सपिरियन्स कसा होता, काय होता, आपण आज त्याला सगळं विचारू. आणि हां, तसं ते आता झोपला आहे, जेव्हा ते उठल तेव्हा आपण जाऊ त्याकडे. तसं काही इंटरव्ह्यूचा रिझल्ट तर अजून आलेला नाही आहे, शक्यतो आज येईल असं वाटतंय, पण बघू, जे काय होईल ते मी तुम्हाला सांगतो. सकाळी उठलो म्हणजे उठके म्हणलं तुला कंपनीत जायचं का नाही म्हटलं. त्याला घेऊन गेलो कंपनीत. चल म्हटलं नाश्ता करचल आणि तुला घालवतो कंपनीत. त्याला सोडून आलो, रिक्षा बुक केली, रिक्षा आली. रिक्षा आल्यावर बसलो रिक्षात, मग कॉल आला, HR चा कॉल आला. इज दिस जीवन म्हणतो? येस म्हटले. आय एम जीवन म्हणतो. येस स्पीकिंग. आर यू कमिंग? जस्ट रिमाइंडर म्हटला, आज तुमचा आहे म्हणून इंग्लिशमध्ये बोलला. येस कमिंग सर म्हटलं, ऑन दी वे. आणि विच इज लोकेशन म्हटलं, वेअर आर यू नाव? परशाला विचारतो, परशा कुठं आहे आपण? परशा म्हणला काळेवाडी सांगितलं. सर दिस इज काळेवाडी म्हटलं. ओके ओके ठीक आहे म्हटलं. तुम्ही तिकडे सोबतच आहे का? होय म्हटलं, तिकडे सोबतच आहे. येतो 15 मिनिट. तो पुण्याचाच होता रे, असा विषय झाला. गेले बसवलीत खाली, सोफा सेटवर बसवली. शिपाई होता, शिपाई कशाला इंटरव्ह्यू लावलं, धावले गेले 3 बिस्लरीच्या बाटली दिला तिकडनं. ती फॉर्म आणून दिला आणि थोड्या वेळ लगेच चहा पण आणून दिला. फॉर्म भरावं म्हटलं, नंतर पहिला चहा पिऊन घ्यावं. चहा पिलो तोपर्यंत ही दोघं फॉर्म भराले, तिने भरली, त्याची बघून भरलो मी फॉर्म. ते झाल्यावर मग थांबा म्हटलं थोड्या वेळ. पहिला नंबर कोणाचा आहे तर जीवन म्हणके. काय नाही जावं म्हटलं की जीवन तुझे. आणि मी आधी गेली आणि मेसेज आला, सिंट्रॉनिक्स नो वन सिलेक्ट केलं. बाहेर आल्यावर मला कळते कोणी सिलेक्ट नाही म्हटलं. थोडं बघितलं कॅन्सल केलं. 40 मिनिटं मी किती 12ला गेलो, 1:45ला बाहेर आलो. 1:45 त्यानंतर चिन्मय गेला. चिन्मयचं मी 40-45 मिनिटं चालला. मी परशा गेला, परशा चाललं तेवढं. 1:30-2 वाजल्या. म्हटलं तेव्हा झाला HRचाच. तुम्ही काय काळजी करू नका, तुमचं मी जेवणाची व्यवस्था वगैरे केली आहे आपण, आणि लंच करून घेऊया. ठीक आहे. आम्ही खुश. चपाती आहे, ती पनीरची मिक्स भाजी होती, भारी होती भाजी, आणि जिरा राईस. सुट्टी दिलेलं आहे. याच्यावर मी साईडलाच बसलेला जेवायला. तेव्हा पुण्यातलं होतं, तेव्हा घरातनं भाजी घेऊन आणता फ्लावरची. घेणार काय म्हणलं? हा द्या म्हटलं घेऊन. घेतलं फ्लावर, खाल्लं पनीर बिनीर. हिने 2 चपात्या खाल्ली, 3 चपात्या होत्या, एक शिल्लक राहिलेली. ते म्हटलं खातो, 3 चपात्या खाल्ल्या. याच्या साईडला बसून बघायला, आरामसे खा आरामसे म्हटलं. ते झालं की परत भात जरा राहिला होता, दोघांनी घेतले जरा निंबा बॉल शिल्लक होता. घेतलं सगळं टाकून. जर नाही झाला तर त्याची रिझन यायची मला. आम्ही टेक्निकल याच्यावर मध्ये कमी पडलो नाही, आम्ही बिहेवियर मध्ये बाहेर पडलो. जेवण झाली आमची चर्चा. तेव्हा म्हटला मी आहे आताच. म्हटलं होय चालते म्हटलं सर, आम्ही येतो. चिन्ह हे लगेच जायला नको. तेव्हा म्हणाल माग करायला. बरं म्हटलं चालतं, लगेच जायला नको, 5 मिनिटं थांबूया. तेव्हा गेला की थोड्या वेळात जाऊया. आणि म्हटलं तेव्हा आणि परत म्हटला मी केबिन मध्येच आहे. आम्हाला वाटलं जायचं आहे खरोखर. मी उठलो, परशा हे बस की लगेच कुठे चाललाय. मागे लागला म्हणाल की. बसलो थोड्या वेळाने गेलो. झालं 7-8 बाटल्या सपवल्या तिथं. मी 6 सपवल्या, त्यानं परशाने 6 सपवलेल्या बिस्लरीच्या.
आणि एसी होता रे. बिस्लरीचं पाणी. झालं तेव्हा म्हटलं राहायची वगैरे व्यवस्था विचारायला काय नाही म्हटलं मित्राच्या रूम लावले इथं काळेवाडीत आणि रात्री थांबू शकते काही विषय नाही म्हटलं. आज गेल्या कशासाठी आलो इंटरव्ह्यूसाठी बसा म्हणजे सोप्यावर बसलो. मॅडम पाणी पाहिजे. परत 3 बाटल्या मागवल्या आणि कोणाला काय पाहिजे चिन्मय म्हणतं फोन चार्जिंग लावायला. फोन चार्जिंग लावायला त्यानंतर मीटिंग रूम मध्ये बसायला होते. सिलेक्टरच्या आधी जावायला आली ती कंपनीचा. मग ती आली याच्यात जी ऑनलाईन घेतलेली का नाही आधी हा. आपलं ती आली अमृता. ती म्हणजे काय चहा कॉफी वगैरे नाही सॉरी मॅडम नको म्हटलं काय गरज नाही काय घ्या ना नाही जस्ट हॅड लंच म्हटलं इंग्लिश मारलं तेवढं घ्या म्हटलं काय मग कॉफी द्या म्हटलं चहा नको इथं चहा माणसं त्याच्या पोरायची कॉफी. कॉफी द्या विथ शुगर विथ शुगर टीव्ही घालायचं सगळं पाहिजे. ग्रीन कॉफी म्हणायची काय ग्रीन टी ग्रीन टी म्हणायचं की तुम्ही जरा. नाही कॉफी मागवली तिकडे चिन्मयचं चालू होता याच्यात मॅनपरच्या या केबिन मध्ये होते. काय नाही दोघांनी पण तुला फोटो बिटो मारलं कोणाचं आमची एकामेकाची कॉफीच्या कपाचं म्हटलं झालं बिलं तर टाकायचं म्हटलं. चिन्मय झाला चिन्मय 31-35 मिनिटं होता आता म्हटलं असला काय HR? हा, HR. एवढा मोठा विचार 35 मिनिटं चालला आमचा बी तेवढंच तर चालेल याच्यावर क्रॉस क्वेश्चन ती मॅडम म्हणजे ह्याच्याच नादात होती रे काय म्हणतात आपण डिबेट करायच्याच नादात होती. आम्ही नाही आम्ही मिटवते घेतलं तुम्ही म्हणशील तेच म्हटलं मॅडम. 2-3 ठिकाणी गणलो विचारली कंपनीबद्दल रिसर्च केलायस काय म्हटलं केलं रिसर्च कशावर बघितलं गुगलवर बघितलं म्हणतं सांग कंपनी काय करते म्हटलं असं 2 वर्षाचा बॉन्ड आहे मुंबई कोलकाता आणि ह्याच्यामध्ये ऑफिस आहेत म्हटलं तिथं डॉकयार्डला जायचं शिपवर आणि इंडियन नेव्ही सोबत कोलॅबॉय म्हटलं चालते ठीक आहे म्हटली. आणि प्रोडक्ट काय आहे आपलं प्रोडक्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस बनवते म्हटलं. तू वाचला नाहीच म्हटली तू ऑनेस्टली सांग वाचून आलायस काय नाही इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस म्हणजे काय बनवते मी म्हटलं रडार बनवते म्हटलं काही संबंध नाही लावणार ऑनेस्टली सांग म्हटली तू वाचून आलायस नाही म्हटलं मॅडम फक्त जॉब डिस्क्रिप्शन वाचलं आणि हे काही नाही वाचलं तुमची इन्फॉर्मेशन जी तुम्ही दिली तेच सांगितलं म्हटलं बरं तुम्हाला. तर काय आता तुम्ही बघितलं असेल की जीवन पुण्याला गेलेला तर त्याचा इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स काय होता. आता थोड्या वेळ त्याचा रिझल्ट पण येणार आहे सो बघू काय होतंय. जीवन सिम्ट्रॉनिक इट इज कॉंग्रॅच्युलेशन झाला प्लेस झाला ए कॉंग्रॅच्युलेशन म्हण रे त्याला ए मन उठ ए पम्या कॉंग्रॅच्युलेशन म्हण त्याला ए आपला माणूस झालाय. तर मित्रांनो खास मित्र जीवन बनकर जेवम नामदेव बनकर यांची प्लेसमेंट झाली आहे सिंट्रॉनिक मध्ये. तर तर हे जे प्लेसमेंट झाले जरा बिझी आहे तू जरा फोन बिन येतात फोन आला त्यामुळे फोन आलाय त्याला मोदीचा फोन आला बरं ठीक आहे. जर ती प्लेसमेंट झालाय तो इलेक्ट्रॉनिक्स मधनं फोन आलाय त्याला पॅकेज डिसाईड करायचं चालू आहे 50 लाख कशा आपण आपल्या आता आम्हाला ज्यूस प्यायला घेऊन चाललाय सध्या जरा लाईट आहे रात्री जेवण आहे आता आम्हाला आता नुसतं स्टार्टर आहे आता चालू झाले फक्त आता नुसतं मुक्का. तर काही थोड्या वेळानं आमचं ठरलं की आईस्क्रीम खायचा आहे ज्यूस नाही प्यायचा आहे. सो जेवण आम्हाला सगळ्यांना आईस्क्रीम दिले. तुम्ही काय खाताय कुल्फी चिन्मय भाई चिन्मय कॉंग्रॅच्युलेशन तुझं कंपनी ही दोघं आता कलिग्ज आहेत एकाच कंपनीत झाल्यात. विषय काय काय का टॉपचा बंदा टॉपचा विषय टॉपची कंपनी इंडियन नेव्ही. तर काय आता आमच्या कॉलेजमध्ये आहे सायन्स एक्झिबिशन सो आम्ही सगळेजण चाललोय. काय करायला ते सोशल वर्क चालू होतं आमचं जरा मध्ये आलं म्हणून मी आणि बालाजी स्टुडंट म्हणून थोडी जबाबदार राहते मागचं नियोजन करायला पडतं. हे प्रायमरी कॉइल आणि सेकंडरी ह्युमन यूज 0 आहे म्हणजे हे फक्त ह्युमन यूज कधी फायर करायसाठी
तर काही जेवण वगैरे करून सगळं झालेलं आहे. तसं आम्ही मेसला गेलो जेवायला आणि आता मी जेवणच्या रूम मध्ये काय आहे बाबा जेवण पिक्चर बघायला आहे. प्लेसमेंट झाल्यावर असंच रे पिक्चर बघणार तुम्ही. हे बाबा काय आहे प्लेसमेंट झालेली माणसं. हे काय आहे गेट मग काय मॉसपेट. अरे वय की खरं कुठला अभ्यास करायला गेटचा करायला प्लेसमेंटचा करायला कुठला करायला मॉसपेट मलाही माहित आहे की प्लेसमेंटचा अभ्यास करायला आहेस काय गेटचा करायला आहेस काय एम काय कुठला स्पर्धा परीक्षा होय काय स्पर्धा परीक्षा ऑल द बेस्ट. तर काय आम्ही आज मेसला गेलो जेवायला. तसं दुपारी कोणतर म्हणलेलं की जेवायला जायचं आहे म्हणजे मी घेऊन जाणार आहे असं कोणतर म्हणलेलं असं म्हणजे गाड्यातल्या गाड्या हसायला आहे. ज्याची प्लेसमेंट झालेली ती येऊच आहे हेनच म्हणलेलं दुपारी जायचं आहे म्हणजे जेवायला. घेऊन नाही गेला आम्हाला आज. जायचं होतं जेवायला आज खरं विषय आला ते पैसे संपलेच माझं. आणि कर भावानं सगळ्यांना आईस्क्रीम दिला माहिती आहे का अख्ख्या किती जणांना 13 जणांना आपल्या हॉस्टेलला हां हॉस्टेलला 11-13 जण आहेत तर त्या सगळ्यांना आईस्क्रीम द्यायला. तर भावा थँक्यू आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू आदित्य. तर प्लेसमेंट झालं कसं वाटतंय. काय नाही जसं आधी वाटत होतं तसंच वाटतंय आता खरं जरा असं काहीतरी निवांत जरा हे पमू पांढऱ्याच्या ग्रुप मध्ये वेगळे झाल्यासारखं वाटत. नाही रे बाबा चेष्टा करत हर बच्चे का दिन आता है काय जब मेरा दिन होगा लेवल सबके निकलते जो लास्ट से खड़ा है सबको निकल. तर मित्रांनो माझं एवढं म्हणणंच आहे की प्लेसमेंट ही नशिबानं होतं. आणि विषय कसा आहे माहिती आहे का एकतर तुमचं नशीब चांगलं पाहिजे किंवा तुमच्यात मग नशीब बदलायची ताकद असली पाहिजे. माझं नशीब चांगलं आहे. आता आम्ही करतो ना ताकद वाढवतो नशीब बदलायला. जसं माझं पण आता नशीब खराबच चाललंय. किती पण इंटरव्ह्यू दिला किती पण इंटरव्ह्यू चांगला गेला तरी मला पुढच्या राऊंडला तर घेणार झालं. बघू होईल कधी नशीब येईल तर होईल. गॉड्स प्लॅनवर विश्वास ठेवा. तर जीवन परत तुम्ही आता मुंबईला जाणार. मुंबईमध्ये आहे ना कंपनी. होय मुंबईला आहे डॉकयार्डला आहे. जायचं जहाजात वगैरे बसायचं जरा सबमरीन इंडियन नेव्ही मोठे काहीतरी आता बघायला मिळणार. तिकडे काय गेलं ऍक्टिंग बी कर. होय ऍक्टिंग ऑडिशन द्यायचं बॉलिवूड मध्ये जायचं. होय बॉलिवूडला गेल्यावर विसरू नको आम्हाला. नाही भावा तसं आपला जीवन ऍक्टिंगचा लई मोठा फॅन आहे. असं ऍक्टिंग म्हणजे सांग की जरा त्याबद्दल ऍक्टिंगचं काही तर. काय सांगू ऍक्टिंग दुपारी प्लेसमेंटचं बोलली बस ऍक्टिंग परत कवा. होय तसं ठीक आहे गाईज हा ब्लॉग इथं एंड करू. आता जाऊन मला एडिटिंग करायचं आहे. अभ्यास पण आहे अभ्यास बघू केलो तर केलो खरं एडिटिंग करायचं आहे मला आता. सो हा ब्लॉग इथं एंड करू. ब्लॉग चांगला वाटला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. आणि जेवणला कमेंटमध्ये कॉंग्रॅच्युलेशन मला. कॉंग्रॅच्युलेशन जेवण सिम्पल आणि इट इज. आज व्लॉग मी बंद करणार. होय काय हा ते असं हात टाकून हा ते काय. तर गाईज आदित्यच्या व्लॉगला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. आपल्या म्हण आपल्या व्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि हा व्लॉग आपण इथंच एंड करूया. थँक्स फॉर वॉचिंग. तसं पम्या शर्ट चांगला आहे भावा तुला सूट आलाय. हँडसम पमू आमचा. थँक्यू भावा. काय खरंच चांगला आहे. थँक्यू. काय आदित्य सकाळचे ब्लॉग्स मी प्रिंट करून घेतो रिकाम प्रिंट नाही असू दे असा चांगला आहे सूट आला तुला. काय थँक्यू.